नमस्कार प्रेक्षक, आजूबाजूला दिवाळीचं वातावरण पसरलेलं आहे. वातावरणात एक प्रकारचा सुगंध आहे, फुलांच्या राशी आहेत, रांगोळ्या काढल्या जात आहेत, फटाके वाजवले जात आहेत. एवढंच काय तर घराघरात गोडाधोडाचे पदार्थ आहेत. हे सगळं आनंदाचं, उत्साहाचं, जल्लोषाचं वातावरण आहे. तुम्ही सर्वजण तुमच्या नातेवाईकांबरोबर, मित्रांबरोबर दिवाळीची ही सगळी मजा लुटताय. याचं कारण तुम्हाला माहिती आहे? याचं कारण माझ्या मागचं हे घर. काय या घरात पाहूया. नमस्कार प्रेक्षको, मी आलोय नागपुरातल्या गोपाळनगरमधल्या मंजुषा आणि दिलीप कानडे यांच्या घरात. त्यांचा सुपुत्र भारत मातेचा शूरवीर अमेय कानडे मेजर या पदावर भारतीय सैन्य दलात आहे आणि सध्या या ऐन दिवाळीच्या क्षणातही तो भारतीय सैन्य दलात डोळ्यात तेल घालून पहारा देतोय. किंबहुना तो पहारा देतोय म्हणूनच आम्ही दिवाळी साजरी करतोय. त्यांच्या घरी आज या भागातले सैन्य दलात अधिकारी असणाऱ्या अनेक जवानांचे, अनेक वीर सुपुत्रांचे पालक देखील आलेले आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे आज एकाही जवानाला, सेनाधिकाऱ्याला दिवाळीची सुट्टी दिलेली नाही, किंबहुना दिवाळीची सुट्टी प्रत्येकाची रद्द करण्यात आलेली आहे. आम्ही सर्वजण आपल्या घरी आप्तेष्टांबरोबर दिवाळी साजरी करत असताना या घरातल्या परिजनांना मात्र आपल्या मुलाबरोबर, आपल्या जावयाबरोबर दिवाळीचा आनंद लुटता येत नाही आहे. म्हणूनच एक अभिनव उपक्रम घेऊन आम्ही जास्तीत जास्त सैनिकांच्या घरी जायचा प्रयत्न करतोय. आपला सैनिक, आपली दिवाळी. मंजुषाताई, आपले चिरंजीव अमेय कानडे, काय सांगाल त्याच्याबद्दल? मला खूप अभिमान आहे की माझा मुलगा जींनी सांगितल्याप्रमाणे किंवा आपलं देशाचं रक्षण करणे आपलं कर्तव्य आहे. त्याचबरोबर जे नागरिक ज्या ठिकाणी आहेत त्यांनी पण आपलं घर सुरक्षित, आपला परिवार सुरक्षित आणि आपलं आजूबाजूचं वातावरण सुरक्षित ठेवणं हे सुद्धा एक महत्त्वाचं काम आहे. आणि सैन्य दलात असल्यामुळे मला माझ्या मुलाचा, तसेच आर्मीचा आणि या संदर्भातल्या सगळ्या जवानांचा मला खूप 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 अभिमान आहे. आपण एक डॉक्टरेट केलेली आहे, उच्च विद्याविभूषित आहात. आपल्यासारखंच एखादं सुखी सिव्हिलियन आयुष्य त्यांनी जगावं असं कधी वाटलं नाही आपल्याला? सुखी सिव्हिलियन आयुष्य जगावं असं तर नक्कीच वाटतं, कारण अमेयाचे लग्न झालं त्याच्यामुळे मलाही पण असं वाटतं की त्याने सिव्हिलियन लाईफ जगावं. पण जेव्हा एक हे कर्तव्य आहे आणि कर्तव्य प्रत्येक नागरिकाचं आहे, आणि माझ्या मुलाला आर्मीमध्ये पाठवताना जसं माझ्यावरचे संस्कार, माझ्या आईवडिलांचे संस्कार, त्याच्या वडिलांचे संस्कार, आजी आजोबांचे संस्कार हे जसे महत्त्वाचे आहेत, तसंच मला मिळाली सून आणि माझे असलेले व्याही लोक यांनीसुद्धा आपल्या मुलीला जेव्हा सैन्य दलातल्या आर्मी ऑफिसरला मुलगी दिली, त्याच्यामुळे त्यांच्या घरामध्ये जरी असं वातावरण नव्हतं तरी ते लोक जेव्हा आमच्या बरोबर आहेत, आणखीन दुसरं काय हवं आहे. पण आज या दिवाळीच्या क्षणी सगळे आप्तजन एकत्र असतात. आईला मुलगा भेटतो, गोडधोड पदार्थ केले जातात, दिवाळीला सगळेजण एकत्र असतात. अशा किती दिवाळ्या तुमचा मुलगा सैन्य दलातल्या या सेवेमुळे घरी येऊ शकला नाही? मला आठवत नाही की तो दिवाळीला कधी आमच्या बरोबर असेल. तो येतो ती आमची दिवाळी असते, तो येतो तीच आमचा दसरा असतो, तो येतो ते आमचे गणपती महाराज असतात. आणि हो, इतक्या 10 वर्षात मिळून जातं कधी कधी त्यांना यायला. पण हा सण किंवा आपली माणसं जी असतात ते करायला खरोखरीच फिजिकली तिथे उपस्थित असलं पाहिजे असं नाही, मनाने सगळेजण जवळ असतात. त्याच्यामुळे तो आला की आमची दिवाळी. आणि जे जवान आपल्या आपल्या घरी जाऊ शकत नाही, पण आम्ही सुखात आहोत, आम्ही इकडे आनंदात आहोत, आणि आम्ही सगळेजण मुलांना हे पाठबळ देऊ शकतो की बघा आमच्याकडे ZTV वाले आले आहेत, 24 तास झी 24 तासवाले आहेत, आणि आमच्यावर सगळे मीडिया, सगळे लोक, सगळेजण आमच्याबरोबर आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, ही एक भावना आमच्या मनामध्ये, सगळ्यांच्या मनामध्ये. आपल्यासोबत अमेयाचे बाबा आहेत. नमस्कार. एक तर दिवाळीचा आनंद आहे, परंतु त्याच वेळेला कुठेतरी आपला मुलगा आपल्यापासून दूर, भारत पाक सीमेवर कुठेतरी सियाचीनमध्ये किंवा कुठल्या तरी अशा भागामध्ये आहे की जे कदाचित लोकेशन तुम्हाला माहिती नाही आहे. त्यांनी सांगितलं तर आपण अशा अनेक दिवाळ्या झाल्या की जेव्हा तुम्ही त्याला भेटूही शकला नाही, दिवाळीला तो घरी आला नाही. काय सांगाल त्याबद्दल? मी याबद्दल एकच सांगू इच्छितो की माझा मुलगा आर्म फोर्सेसमध्ये याचा मला सार्थ अभिमान आहे. तो दिवाळीत जरी किंवा कुठल्याही सणावारांना इथे नसला तरी संपूर्ण राष्ट्र त्यांच्यामुळे आज दिवाळी, दसरा, गणपती, महालक्ष्मी सगळं साजरं आनंदाने साजरं करू शकतात. तो त्याचं राष्ट्रीय कर्तव्य म्हणून तो पार पाडतो आहे.
याच्यातच आम्हाला सर्वांना अभिमान आहे. तो जेव्हा तो येतो त्याच वेळेला जसं हिने सांगितलं तोच त्याप्रमाणे तुमच्यासाठी आनंदाचा क्षण असतो. दिवाळी असतो, दसरा असतो. आपलं नाव? मी देवकी, अमेयशी असलेलं नातं बहीण त्याची. काय करता आपण? मी आर्किटेक्ट आहे, मुंबईला असते. किती अशा राखी पौर्णिमा आणि भाऊबीज तुम्ही साजरा केल्यात हो आपल्या भावाबरोबर? मला नक्की नाही आठवत, पण बरेच असे भाऊबीज आणि राखी झालेली आहे ज्यावेळेस तो मला सरप्राईज म्हणून पण आलेला आहे, किंवा आम्ही तिकडे ज्यावेळेस त्याला भेटायला जातो त्यावेळेस आमची रक्षाबंधन असते किंवा भाऊबीज असते. जसं आईबाबांनी पण सांगितलं की आम्ही भेटलो की आमची भाऊबीज आणि रक्षाबंधन असते, आम्हाला डेट. परंतु आज भारतीय सैन्य दल अत्यंत तणावग्रस्त आणि अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये भारत पाक सीमेवर आहे. क्षणाक्षणाला तणाव वाढतो, युद्धजन्य परिस्थिती आहे, रोज अनेक बातम्या येत असतात. काय वाटतं अशा वेळी? एक मनात वाटतं की म्हणजे दादा सेफ आहे की नाही, पण त्याच्याकडनं येणारे जितके काही मेसेजेस असतात, म्हणजे इवन ही विल मेक शुअर की मी ठीक आहे हे मला घरच्यांना कळवायचं आहे. सो तो पण असा एखादा 5-6 दिवसातनं एखादा मेसेज जाईल त्याचा, किंवा तो एक अपडेट करून देतो. त्याच्यामुळे आम्हाला त्याची खात्री आहे की तो जिथे कुठे आहे तो स्वतःची पण काळजी घेतो आहे, दे आर अलर्ट, आणि जे काही ती सेवा त्यांची आहे ती तर कंटिन्यू राहणारच आहे. मी सेफ आहे असं अमेय प्रत्येक त्याच्या कम्युनिकेशनमध्ये सांगत असतो, परंतु खरोखरच तो सेफ आहे किंवा तो अतिशय सुरक्षित अशा वातावरणात आहे असं त्याच्या पत्नीला वाटतंय का? आपलं नाव? मी वैष्णवी कानडे, अमेयची पत्नी. आपला स्वतःचा व्यवसाय आहे? मी एका फर्ममध्ये जॉब करते, आणि असं ॲक्च्युली खरंच सेफ आहे नाही आहे हे आपण इथे बसल्या नाही सांगू शकत. जे आहे ते आहे, त्याच्या सांगण्यावर विश्वास आहे, आणि ते सगळे एकमेकांना साथ देतात. तिथले सगळे त्याचे ज्युनियर सिनियर सगळे सोबत असतात, आणि जसा हा एक परिवार आहे अमेयचा, तसं त्याची युनिट पण त्याचा परिवार आहे. तर इथे दिवाळी साजरी नाही झाली म्हणून दुःख वाटून घेण्यात काही अर्थ नाही आहे. तो जे काम मला सांगा, तुमच्या माहेरी कोणी असं मिलिटरीमध्ये वगैरे होतं? माझे मामा आहेत, कझिन आईचे, ते एअरफोर्सला आहेत. एअरफोर्सला आहेत. आपण जेव्हा सैन्य दलातल्या व्यक्तीशी विवाह करायचं ठरवलं तेव्हा त्या सगळ्या खडतर आयुष्याची तुम्हाला कल्पना होती? हो, मला मामानी सगळं सांगितलं होतं. माझे एक दूरचे काका पण आहेत आर्मीमध्ये, त्यांनी पण सगळं सांगितलं होतं, तरी मी तयार होते. काय असं वाटलं की आपण सैन्य दलातल्या व्यक्तीशी लग्न करावं, किंवा असं कधी वाटलं नाही की त्यांनी हे सगळं सोडावं आणि इथलं सुखासीनतेचं, संपन्नतेचं, 9 ते 5 नोकरीचं, चाकोरीबद्ध आयुष्य जगावं, असं कधी वाटलं नाही? नाही, असं कधीच नाही वाटलं. का? खरंच असं कधीच नाही वाटलं, कारण ते जे एक ऑनर आहे, ते इंटिग्रिटी जी असते, आणि जे ॲक्च्युली जे लाईफचं फुलफिलमेंट असतं, ते ह्याच्या पलीकडे कुठेच नाही मिळणार. कुठल्याही जॉबमध्ये कुठल्याही मिळणार जॉब नाही मिळणार. म्हणजे Maybe किंबहुना काही- अमेय जे करतोय तो जॉब नाहीच आहे. अमेय जे करतोय It's a त्याला vocation. आपण मिशन असं म्हणू शकतो, की ते एक प्रकारे जीवनाचं मिशन आहे. बरोबर? काही निवडक असतील प्रोफेशन ज्याच्यात इतकं समाधान मिळत असेल त्याला स्वतःलाही आणि त्याच्या परिवारालाही. त्याच्यामुळे मला कधीच नाही वाटलं की त्यांनी जॉब सोडावा किंवा त्यांनी त्याचं तिथलं लाईफ सोडावं, कधीच नाही वाटलं. उरीचा हल्ला किंवा आपण सर्जिकल स्ट्राईक केल्या किंवा सातत्यानं होणारे सीमेवरचे गोळीबार, अशा बातम्या झी 24 तास दाखवत असतं, तेव्हा आमच्यासाठी ती एक बातमी असते. तुमच्यासाठी काय असतं? आमच्यासाठी एवढंच असतं की अमेयचं तिथे काय चाललेलं आहे, आणि तिथले सगळे लोक सेफ आहेत ना. आणि आता हे सगळं मी- सांगताना तुमच्या चेहऱ्यावर मला हास्य दिसते, पण आय एम शुअर ती बातमी बघताना तुम्हाला काय वाटत असेल? त्यावेळेला तर टेन्शन असतं. त्याला काही म्हणजे वेगळं सांगण्यात अर्थच नाही आहे. त्यावेळेला भरपूर टेन्शन असतं, आणि ते त्याच्या तिथे असो का उरीमध्ये असो का पठाणकोटमध्ये असो, त्याला काहीच सांगण्यात चेंज करण्यात काही अर्थच नाही आहे. पण आता तिकडनं जे काही होतं आहे त्याला आपण जबाबदार नाही आहे, इकडनं जे होतं आहे त्याला आपण जबाबदार आहे, आणि इकडनं त्यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं, ते सगळ्यात मोठं चांगलं काम आहे. तुमचे आई वडील पण आलेले आहेत? माझी आई आली आहे. नमस्कार, आपलं नाव? मी धनश्री जोशी. आपण नागपूरलाच असतात? मी नागपूरलाच असते, माझे मिस्टर नांदेडला असतात. आपल्या मुलीनं जेव्हा सैन्य दलातल्या एका अधिकाऱ्याशी लग्न करायचं ठरवलं तेव्हा पहिली प्रतिक्रिया काय होती? अगदी प्रामाणिकपणे सांगा. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मी तयार नव्हती पहिले. का हो? नाही, तयार ह्याच्यासाठी नाही, आपल्याला अभिमान असतो, पण मुलीचं असं असतं, आता ही सध्या इथे राहते आहे, असं वाटतं दोघंजणं बरोबर राहतील, असं शक्य नसतं ना ह्या प्रोफेशनमध्ये. त्याच्यामुळे थोडं क्षणाक्षणाला ताणतणाव असतात. तर पहिल्यांदा मी स्वतः तयार नव्हती, पण मला माझ्या मिस्टरांनी तयार केलं. तुम्ही स्वतः कधी पाहिलंय का हो सैन्य दलातलं खडतर आयुष्य कसं असतं?
काय सांगाल त्याविषयी? आपला मुलगा इतक्या हाल अपेष्टात तिकडे राहत असतो. खरं सांगू, जेव्हा आम्ही जेवतो ना तेव्हा आम्हाला त्याची आठवण येते. नाही नाही, बोला तुम्ही, बोला. हे हे स्वाभाविक आहे तुमचं वागणं. म्हणजे तुमची ही प्रतिक्रिया मी समजू शकतो की जेव्हा आपण सगळे गोडधोड अन्न खात असतो, हे सगळं करत असतो, तेव्हा कुठंतरी -30 -40 तापमानामध्ये काहीतरी शिजवलेलं ते सुद्धा 3-4 तास प्रयत्नाने एखादा कप चहा करता येईल अशा वातावरणात आपला मुलगा असतो. हो, हे तर खरं आहे. पण आम्याच्या बरोबर असंख्य जवान आहेत. म्हणजे असं तुम्ही समजूच नका की आमचं तर स्वाभाविक आहे, आम्ही आई-वडील असणं, आम्ही प्रत्येकजण इथे पेरेंट्स जेवढे आलेत त्यांचे आई-वडील असणं, हे खूप स्वाभाविक आहे. तरीही पण तो ज्यांच्या बळावर राहतोय ते म्हणजे जवान. ते त्यांच्याहीपेक्षा खडतर आयुष्य जगत असतात, आणखीन पुढे नाही तर ऑफिसर्स आहेत, आणखीन पुढे जात असतात. तर त्या मुलांना जे पाठबळ आहे क्या त्यांचं बात ते खूप जास्ती आहे. आणि अशा जवानांच्या ज्या अशिक्षित, आम्ही तरी फार सुशिक्षित आहोत, चांगल्या ठिकाणी राहत आहोत, आमचं आयुष्य बरंच काही, आम्ही बरीच काही दुनिया बघितली आहे. पण ज्यांच्या आईवडिलांनी काहीच बघितलं नाही, ज्यांना आईवडिलांना काही माहिती नाही, ज्यांचं कम्युनिकेशन नाही, तेही लोक आपल्या मुलांसाठी त्यांचा घास कुठेतरी तर अडकत असेलच ना. एखादं कुटुंब कसं घडतं, एखादा सैनिक कसा घडतो, त्याकरता त्या कुटुंबाला काय त्याग करावा लागतो. तुमच्या आमच्या घरात दिवाळीचे क्षण साजरे होत असताना ज्यांनी आपल्या अख्ख्या आयुष्याच्या क्षणांचं औक्षण केलं, असा हा प्रसंग आहे. तर आपल्यासोबत आणखीन काही पालक आहेत, त्यांच्याशी बोलूया. या, आपला परिचय? मी राजन पाठक. माझा मुलगा मेजर आहे. त्याला लहानपणी म्हणजे माझं पोस्टिंग मुंबईला झालं होतं त्यावेळेस कारगिल युद्धाचं आणि बॉम्बस्फोट हे 2 गोष्टी त्यांनी खूप पाहिल्या होत्या. त्याचपासून ते डोक्यामध्ये होतं की मला आर्मीमध्ये जायचं आहे. मी स्वाती पाठक, मेजर मंदार पाठकची आई. मला कल्पना आहे लहानपणी त्याला झोप येण्याकरता म्हणून तुम्ही काही गोष्टी सांगितल्या असतील. कोणत्या गोष्टी होत्या मला जरा सांगा? कुठून हे आलं सगळं की अशा गोष्टी ऐकलेली मुलं ही असा त्याग करायला किंवा अशा प्रकारच्या साहसाला, शौर्याला तयार होतात? आई सांगते तशाच गोष्टी आम्ही सांगत आलो, पण नेमकं आमच्या मुलांनी नक्की काय घेतलं हेच आम्हाला कळलं नाही. कित्येकदा असे क्षण असतील की त्या क्षणांमध्ये तुम्ही दोघं एकमेकाशी एकही शब्द बोलत नाही, परंतु एकमेकांचा सहवास बरंच काही सांगून जातो. खूपदा तसंच होतं. आणि खूपदा असंही होतं ना की मंदार अगदी 10वीचा रिझल्ट लागला आणि 8व्या दिवशी तो इथून बाहेर पडला. म्हणजे आमच्या बऱ्याच 4 जणांची मुलं तशीच गेली तिकडे. नंतर असं झालं की आमचंही वय खूप होतं असं नाही, आणि एकुलता एक असल्यामुळे आजूबाजूची मुलं आई आई करत आवाज देत घरी यायची. तो क्षण माझ्यासाठी खूप कठीण होतं. बरोबर आहे. आपला परिचय? मी सुरेश काणे. माझा मुलगा मेजर आहे आर्मीमध्ये, तोफ दलात आहे. तोफ दलात आहे. लहानपणी अशा छोट्या छोट्या बंदुका घेऊन त्याला खेळताना बघितलं असतं, आणि आता बोफोर्स सारख्या गनवर तो बसला असताना काय वाटतं? मला तर आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय सन. आणि मुख्य म्हणजे आम्ही दोघांनीच त्याला मोटिवेट पण केलं आहे आर्मीत जाण्याबद्दल. क्या बात. कारण प्रत्येक मुलाचं असं काही 8वीत तेवढी समज नसते त्यांना आपण कुठे जावं, काय करावं वगैरे. वा वा. पण मला 2 मुलं असल्यामुळे माझी पहिलेपासून इच्छा होती की माझा एक मुलगा तरी आर्मीत जायला पाहिजे. क्या बात आहे. आउट ऑफ द 2. आपल्यासमोर आणखीन काही पालक आहेत. मी संजीव केळकर. माझा मुलगा एअरफोर्समध्ये सुखोई पायलट आहे. सुखोई पायलट आहे. आपलं नाव? मी माधुरी केळकर. माझा मुलगा ईशान केळकर, तो फ्लाईट लेफ्टनंट आहे आणि सुखोईचा पायलट आहे. सुखोईचा पायलट आहे. म्हणजे सुखोई म्हणजे भारतातलं सध्याचं सर्वात वेगानं जाणारं विमान. लहानपणी तुम्ही त्याला सायकल चालवताना बघितलं असेल. फार तर 20-30 किलोमीटरच्या स्पीडनी असा गल्लीच्या तोंडावरून सायकलवर येणारा आपला मुलगा कधीतरी आकाशात न दिसणारा किंवा फक्त धुरांची रेषा दिसते अशा सुखोई, करोडो रुपयाच्या सुखोई विमानाला चालवेल असं वाटलं होतं का? नाही, असं वाटलं नव्हतं. पण तो जेव्हा 10 वर्षाचा होता, तो आमच्या शेजारच्या एका विहिरीमध्ये पडला आणि आपोआप स्वतःच वर आला. तेव्हा मी म्हटलं हा काहीतरी आउटस्टँडिंग करणार. म्हणजे तो विहिरीत पडायला कारणीभूत झाला आणि तिथे तुम्हाला कळलं की आपला मुलगा जेवढा खाली गेला तेवढाच तो आता वर जाणार आहे. क्या बात आहे. आणखीन काही पालक आहेत. या, आपला परिचय? मी मेजर शंतनू देशपांडेची आई. माझा मुलगा बघा प्रेक्षक हो, असं भाग्य किती लोकांना लाभर असेल की स्वतःचं नाव सांगायच्या आधी ती सांगते मी ह्या मुलाची आई, कारण तो मुलगा आत्ता तिकडं
जवान म्हणून तिकडं सेनेचा अधिकारी म्हणून लढतोय आणि म्हणूनच तुमच्या आमच्या घरात दिवाळी साजरी होते. माझं नाव रेखा मंगेश टोळ. माझी मुलगी फ्लाईट लेफ्टनंट आहे एअरफोर्समध्ये. पण मुलीनं डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, वकील व्हावं किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर व्हावं सर्वात बेस्ट असं कधी वाटलं नाही का? नाही, कधीच नाही. इंजिनियर आहेच. ती इंजिनियर आहेच. पण मग तरी सुद्धा तिला 7वी पासून तिच्या म्हणजे मी या सगळ्यांमध्ये मी स्वतःला जास्ती भाग्यवान समजतो की माझी मुलगी एअरफोर्समध्ये आहे आणि तिला जे सगळ्यांनी सांगितलं तोच विषय आहे. 7वी पासूनच तिला वेळ होतं. चाफेकर कॅप्टन चाफेकर म्हणून त्यांनी तिला घडवलं लहानपणापासून. परंतु तिची इच्छा होती की मी NDA थ्रू जावं, पण मुलींना ग्रॅज्युएशनपर्यंत एंट्री नाही मिलिटरीत हे चाफेकरांनी तिला सांगितल्यानंतर मग तिने इंजिनिअरिंग ऑप्ट केलं आणि इंजिनिअरिंग केल्यानंतर तिने SSB माध्यमातून ती एअरफोर्सला जॉईन झाली. आपला परिचय? मी अनिल गोथे आणि मिसेस गोथे. आमचा मुलगा आर्मीमध्ये आहे, मेजर पंजाब रेजिमेंटला आहे. किती वर्ष झाली हो दिवाळीला आपला मुलगा घरी आला नाहीये? दिवाळीला आता आम्हाला ती सवय झाली आहे. मागच्या वर्षी आम्ही तिथे गेलो होतो दिवाळीला, तो इथे आला नाही म्हणून. पण तरीसुद्धा दिवाळी फक्त लक्ष्मीपूजन करण्यापुरतीच तो आमच्यासोबत होता. नंतर युनिफॉर्म घालून तो आपल्या कामावर लक्ष्मीपूजन केलं आणि लगेच ड्रेस त्यांनी चढवला. आणि आपला मुलगा शाळेचा युनिफॉर्म घातलेला तुम्ही पाहिला असेल, परंतु हा असा सैन्य दलाचा युनिफॉर्म त्याच्या अंगावर पाहिल्यानंतर आई म्हणून काय वाटलं? एक प्राऊड वाटतं, म्हणजे छान वाटतं की तो युनिफॉर्मची एक इमेज आणि ते काय जे आहे ते पाहून खरंच अतिशय छान वाटतं. आता जेव्हा सर्जिकल जेव्हा होतं स्ट्राईक झाला तेव्हा मी सारखी त्याला फोन लावत होती की सौरभ तू कुठे आहे, आणि त्याचा फोन लागत नव्हता. आणि जेव्हा त्याचा फोन लागला तेव्हा मी म्हणाली अरे काय सुरू आहे, तर तो म्हणाला की हम तयार है. तो जेव्हा आनंदाने म्हणतो की हम तयार आहे, पण इथे कुठेतरी काळजाचा ठोका चुकतो आहे आणि आपण म्हणतो की नाही तू. माझं नाव संगीता लोकरे, माझा मुलगा भूषण लोकरे. कुठे आहे तो? तो इंडियन आर्मी. हां, नेव्हीला आहे. नेव्हीला आहे. हां, लेफ्टनंट. लहानपणी आपला मुलगा कधी पोहताना पाहिला होता का? नाही, म्हणजे मला एक सांगावं वाटतं की त्याची आई नाही आहे, मी दुसरी आई आहे त्याची. पोहताना अशी लहान मुलं पाहता तेव्हा नेव्हीतल्या आपल्या अशा जाबाज जिगरबाज मुलाकडे पाहिल्यानंतर काय वाटतं? खूप छान वाटतं आणि असं वाटतं की यांना किती देशाबद्दल, म्हणजे हे लहान मुलं जे असं यांना काही कळत नाही की आपण पुढे काय बनायचं आहे, पण त्यांना एक म्हणजे हे असतं की आपण जर आतापासनं, आता हा नेव्हीत असल्यामुळे मी पोहण्याबद्दल जास्त बोली की त्याला पोहण्याचं म्हणजे आमच्या फॅमिलीतच सगळ्यांना पोहण्याचा शौक आहे आणि त्यांना घडवण्यामागे यांचं आणि तिचं जास्त श्रेय. क्या बात आहे. लहानपणी आपल्या मुलानं असं नेव्हीमध्ये जावं असं लहानपणापासून आपलं स्वप्न होतं? सर, मी एक आर्मी पर्सन आहे. मी आर्मीला होतो. काही कारणास्तव मी आर्मीची सर्व्हिस पूर्ण करू शकलो नाही, तर मी डिफेन्सला आहे आता सध्या. मी म्हणजे जे आर्मी नेव्ही एअरफोर्सला जे वेपन्स लागतात ते आमच्या थ्रू म्हणून जातात. मला 2 मुलं आहे, एक भूषण आणि एक प्रवीण. मला दोन्ही मुलांना, लहान मुलांना घेतले 4-5 चान्स घेतले त्यांनी. SSBला गेला तो UPSC करून, पण त्याला सिलेक्शन झालेलं नाही आहे. माझा मोठा मुलगा आता लेफ्टनंट कमांडंट आहे. तो प्रेक्षको, आपण इथे आलेले सगळे परिवार पाहिलेत. त्या प्रत्येक परिवारामध्ये दिवाळीचा आनंद त्यांना जरूर सेलिब्रेट करायचा आहे, परंतु त्यांच्या घरातला मुलगा, कोणाच्या घरातली मुलगी आज उंच आकाशात होतोय, तर कोणाचा लाडका मुलगा सबमरीन म्हणजे पाण्याच्या खोल खाली गेलेला आहे, तर कोणाचा मुलगा सियाचीनमध्ये, कोणाचा मुलगा भारत पाक सीमेवर लढतोय. आज या सगळ्यांच्या घरात आपण दिवाळीचा आनंद शेअर करणार आहोत, आनंद व्यक्त करणार आहोत. त्यांच्या घरात आकाशकंदील लावणार आहोत, रांगोळ्या काढणार आहोत, पणत्या लावणार आहोत आणि त्याहीपेक्षा अत्यंत महत्त्वाचं म्हणजे दिवाळी त्यांची आप्तेष्टजन बरोबर नाहीत याचा कुठलाही फील त्यांना येऊ नये याच्याकरता प्रयत्न करणार आहोत एका खास उपक्रमात. आपला सैनिक आपली दिवाळी. गोपाळनगरमधल्या कानडे कुटुंबियांच्या समवेत आर्म फोर्सेसमधल्या अनेक जवानांचे, सेनाधिकाऱ्यांचे पालक माझ्यासोबत आहेत. त्यांच्या घरातला कोपरा आपण आज उजळून टाकलेला आहे, आकाशकंदील लावलेला आहे, पणत्या मेणबत्त्या समय लावलेली आहे, रांगोळ्या काढलेल्या आहेत. पण दिवाळी म्हटलं की सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे फराळ. झी 24 तासच्या कर्मचाऱ्यांनी खास केलेला फराळ या सर्व माझ्या आप्तेष्टांसाठी.
आपण सुरुवात करूया अमेयाच्या पत्नीपासून. आणि ती अशा करता की अमेयाच्या पत्नीला मोतीचुराचे लाडू फार आवडतात. आपण त्यांच्यापासून सुरुवात करूया. अशा प्रकारे मोतीचूर दिवाळीला कधी मिळेल असं वाटलं होतं? कधीच नाही. कधीच नाही. अपेक्षाही नव्हती. स्वतः मोतीचुराचे लाडू कधी करून अमेयाला खायला घातले? करून नाही खाऊ घातले, पण माझी आई करते ते खाऊ घातलेले. ओके. तुम्हाला काय आवडतं? तसं तर सगळं काही, कारण की सगळं यम्मी खूप दिसतंय. चालेल. प्रेक्षको, या सगळ्यांना हा दिवाळीचा फराळ देताना आणि विशेषतः त्याच्या आई वडिलांना मला कल्पना आहे की त्यांच्यासाठी हा अत्यंत हृदय असा सोहळा असणार आहे. घ्या. मला चिरोटा चालेल. ओ शुअर. चिरोटा कधी कोणी आपल्याला असं खाऊच आणि न तुटता इतक्या मैलाचा प्रवास करून आलेला आहे. बापरे, खरंच खूप सुरेख. अलीकडच्या काळात उरीमध्ये हल्ला झाला, सर्जिकल स्ट्राईक झाले. या सगळ्यावर एका सैन्यात अधिकारी असलेल्या सेनाधिकाऱ्याचे पालक वडील म्हणून काय वाटतं? सर्जिकल स्ट्राईक नंतर आपल्या देशात जी काही परिस्थिती उद्भवली, तथाकथित विचारवंतांनी आणि राजकीय नेत्यांनी जे जे काही वक्तव्य केलेत त्याबद्दल एक सेनेतल्या मुलांच्या पालक या नात्याने आणि या सर्व पालकांच्या मनातल्या ज्या व्यथा आहेत त्या अतिशय चीड येण्यासारख्या आहेत. कोणी काही म्हणतं की शहीद जवानांच्या खुनाचं, रक्ताचं आणि दलाली करणे. कोणी म्हणतं सर्जिकल स्ट्राईकचं आम्हाला झालंच नाही. हां, म्हणजे झालंच नाही. कोणी म्हणतं प्रूफ द्या. हे काय किती किती क्षुद्र आणि काय विचार आहेत आपल्या देशातल्या तथाकथित विचारवंतांचे आणि राजकीय नेत्यांचे. खरोखरच प्रक्षोभिक असं आम्हाला खूप त्रास झाला ते ऐकून. सगळं एकीकडे सगळे सैन्यातले लोक आणि बॉर्डरवरती प्रतिकूल परिस्थितीत लढत असतात, देशाचं रक्षण करत असतात, आणि ही लोक अशी वाटेल तसे वक्तव्य करतात. आपण सगळेजण इथे जगत असताना नागर संस्कृतीत जात पात, धर्म, भाषा हे सगळे भेदाभेद पाळत असतो, त्याच्यावरूनचे विखार वाढवत असतो. परंतु आपल्याला रक्षण करणारा तो सैन्यदलातला जवान असतो ना, त्याच्या खांद्याला खांदा भिडवून दुसरा एखादा जवान कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पंथाचा आहे याचं त्याला काहीही घेणं देणं नसतं. त्यांच्यासाठी राष्ट्रधर्म हाच एक धर्म असतो आणि राष्ट्रप्रेम हीच एक जात असते. तुमच्याकडे खास चकली घेऊन आले. आपला परिचय? मी स्मृती, अमेयची आत्ते बहीण. आत्ते बहीण. असं कधी वाटलं होतं का नाही. की अशा प्रकारचा प्रसंग आपल्या आयुष्यात येईल? कधीच नाही, कधीच नाही. नाही, कधीच नाही. राखी पौर्णिमेला कधी दादा घरी आला होता? फार क्वचित, फारच क्वचित. आपापसातले मतभेद संपवलेत की जे निर्माण होतं त्यालाच कदाचित स्वर्ग म्हणत असावा. आणि त्या स्वर्ग सुखात ज्यांची मुलं आत्ता लढतायत ना, त्यांचे हे सगळे पालक आहेत. आणि दिवाळीचा हा फराळाचा क्षण त्यांच्यासोबत मी एन्जॉय करतोय. असा हा दुर्मिळ क्षण दिवाळीचा म्हणजे एखाद्या चित्रकाराला प्रचंड मोठं आव्हान असतं. आणि म्हणूनच चित्रकारांच्या, छोट्या छोट्या लहान मुलांच्या चित्रकारांच्या कुंचल्यातून हा क्षण कसा कॅच केलाय बघा. मुंबईच्या एका प्रख्यात चित्रकला शाळेतल्या लहान मुलांनी इथल्या पालकांसाठी ही बनवलेली खास चित्र. प्लीज टेक इट. ही दीपावली आपणा सर्वांना सुखसमृद्धी देवो. या शुभसमयी सारा देश आपल्या पाठीशी उभा आहे. वाव. त्या मुलांनी इतक्या कष्टाने काढल्यात माहिती आहे. अतिशय समाजाच्या कनिष्ठ मध्यम वर्गातून ज्यांना 2 वेळचं अन्न मिळत नाही अशा मुलांनी काढले आहेत ही चित्र. घ्या. शूर सैनिकांनो, साऱ्या देशाला तुमचा अभिमान आहे.
आपण जो देशासाठी त्याग केला आहे त्यामुळेच हा देश सुरक्षित आहे आणि या दीपावली प्रसंगी तुमच्या पाठीशी सारे राष्ट्र आहे. एक कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून या संपूर्ण उपक्रमामध्ये केवळ आम्ही एक कार्यक्रम टिकमार्क म्हणून पाहत नव्हतो, तर हळूहळू झी 24 तास मधला प्रत्येक कर्मचारी याच्याशी जोडला गेला. इतका की यातली प्रत्येक गोष्ट त्यांनी आपल्या हातानं बनवली. साधं शुभेच्छा पत्र ते काय, झी 24 तासच्या प्रत्येक कर्मचाऱ्यानं सही केलेलं. प्रत्येकाला इथे येणे शक्य नाही, परंतु त्यांच्या प्रत्येकाच्या भावना त्या त्यांच्या हस्ताक्षरातून त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवतो. ज्यांच्या घरी आपण आलोय आणि हा अतिशय हृदय असा सोहळा, हा खऱ्या दिवाळीचा आनंद देणारा सोहळा साजरा होतोय, त्या कुटुंबासाठी एक छोटीशी भेट खास झी 24 तास कडून. बघा तुम्ही, आणि आमच्या सगळ्यांच्या स्नेहाचं प्रतीक म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं या कुटुंबाला ही झी 24 तासची एक छोटीशी भेट. तर कुटुंबाला म्हणताना आमच्या सगळ्या लोकांना घ्या हो. हा सगळा एकच परिवार आहे बरं आपला. प्रत्येक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्हाला तुम्ही याची जागा ती पण आहे सगळी. ये वाह, क्या बात है. मी मजेत आहे, आम्ही मजेत आहे असं सांगणारा तो मुलगा किंवा त्याचे आई वडील काय, त्या प्रत्येकाच्या मागे एक भीतीची अशी अनामिक दाट छाया असते. दिवाळीनं हे घर आम्ही उजळून तर टाकलं, परंतु मनाच्या कोपऱ्यात कुठंतरी एक सतत भीती असते. त्या भीतीवरचा एक सर्वोत्तम उपाय म्हणजे त्या जगनियंत्या परमेश्वरावर श्रद्धा ठेवणं. विघ्नहर्त्याचं साक्षात रूप असलेल्या मुंबईच्या सिद्धिविनायकाचा अभिषेक करून त्याचा महाप्रसाद आणि त्याची मूर्ती या सगळ्यांसाठी. देवाला काही आपण सगळ्यांनी पाहिलेलं नसतं. तो असा आहे, तो तसा आहे, तो कसा आहे, तो माहिती नाही, पण तो आहे हा असा आहे आणि आहे हा तुमच्यासारखा आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळे देवदूत आहात. आणि आमचे मुलंच काय, आपली सगळी टीम जेवढं काही काम करते आणि लाखो लोकांच्या, करोडो लोकांच्या घरात आणि मनात जाते, ही देशभावना जागृत करण्याचं काम जे तुम्ही करताय ना, ते एकट्या मेजरचं काम नाहीये, हे प्रसिद्धी माध्यमांचं आणि झी 24 तासने जे काय केलंय तेच खरं महत्वाचं. धागा शौर्य का राखी अभिमान की या उपक्रमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या शाळांना आम्ही आवाहन केलं आणि विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनानिमित्त आपल्या लाडक्या जवानांसाठी लिहिलेल्या पत्रांचा, लाखो पत्रांचा पाऊस आमच्याकडे पडला. ती सगळी पत्र घेऊन आम्ही सीमेवर गेलो, जवानांना राख्या बांधल्या, त्यांना ती पत्र दिली. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातले अश्रू आमच्या केलेल्या कामाचं सार्थक आम्हाला देऊन गेले. आज या घरात आम्ही आलो, इतक्या सुंदर कुटुंबाला आम्ही भेटलो. हे एक विशाल कुटुंब आहे. प्रत्येकाची मुलं या कुटुंबातला कुणीही एकमेकाला आधी ओळखत नव्हता, परंतु केवळ राष्ट्रप्रेम या एका भावनेनं हे सगळे एकत्र आले. आज भारत पाक सीमेवरच्या तणावग्रस्त परिस्थितीमुळे एकाही जवानाला, सेनाधिकाऱ्याला सुट्टी मिळाली नाही. प्रत्येकाची सुट्टी, दिवाळीची सुट्टी रद्द केलेली आहे. अशावेळी त्यांच्या घरात आनंद निर्माण करायचं कर्तव्य एक जबाबदार माध्यम म्हणून झी 24 तासनी आज इथं पार पाडलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, गावागावात असे अनेक सैनिक असतील, त्या प्रत्येकापर्यंत मी पोचू शकत नाही, पण आज आपला सैनिक आपली दिवाळी या माध्यमातून तुम्हाला एवढी विनंती नक्की करू शकतो की तुमच्या एरियात असं एखादं कानड्यांचं घर असेल, असं एखादं सैनिकाचं, सेनाधिकाऱ्याचं घर असेल, ज्याच्या घरी दिवाळीचा कोपरा पणती लावण्यासाठी तुमची वाट पाहत असेल. रिकामी असलेली डिश तुम्ही घेऊन येणाऱ्या पेढ्यांसाठी, लाडूंसाठी वाट पाहत असेल. एक करा, या दिवाळीला तुमच्या आयुष्यातली 5 मिनटं या सेनाधिकाऱ्यांच्या कुटुंबासाठी द्या. त्यांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद आणा. तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य त्यांच्याही चेहऱ्यावर येऊ दे. खरं सांगतो, दिवाळीच्या या सोनेरी रुपेरी क्षणांचं अशा प्रकारे तुम्ही औक्षण करा. आपला सैनिक, आपली दिवाळी. झी 24 तास
एवं जी मीडिया की पूरी टीम के द्वारा अपना सैनिक अपनी दीपावली जैसे राष्ट्रभक्ति के से ओतप्रोत इस अभियान को लेकर मुझे बेहद प्रसन्नता है और मैं बहुत गर्वान्वित महसूस कर रहा हूँ। आपके घर के आसपास यदि जो भी कोई सैनिक रहता हो, उसके घर में जाकर उन्हें कोई उपहार देकर उनके साथ उस खुशी में शामिल होकर उनके घर में कोई रंगोली बनाकर या किसी न किसी प्रकार से दिवाली उनके साथ मनाएं या उनको अपने यहाँ लेकर आएं, उनके साथ दिवाली मनाएं, जिससे कि उनके भी हमारे सैनिकों के परिवारों के चेहरे पे भी कुछ मुस्कान आ सके। एक भारतीय नागरिक के रूप में जो हम और आप हैं, हमें अपने सैनिकों और उनके परिवार के साथ खड़े होकर उनका बल, उनका मनोबल बढ़ाना चाहिए। ऐसी मेरी आपसे प्रार्थना है, अपेक्षा है। जय हिंद। झी 24 तास रहा एक